नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पारक स्टडी प्लॅटफॉर्मवरती तुमचं स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण सैनिक स्कूल 2025 या पेपरचं सोल्युशन घेणार आहे, ज्यामध्ये आपण पहिल्यांदा टार्गेट करूयात भाषा विषयाला. भाषा विषयाचे 25 क्वेश्चन्स होते, जे की 50 मार्काला होते. म्हणजेच काय, एक क्वेश्चन हा 2 मार्काला होता. चला मग, ज्या विद्यार्थ्यांनी सैनिक स्कूलची परीक्षा दिली आहे त्यांनी आपलं आन्सर शीट समोर ठेवा आणि माझ्यासोबत आपले आन्सर्स चेक करा. चला सुरू करूयात आजच्या सेशनला. मित्रांनो, चला आपण सोल्युशनला सुरुवात करूयात. तुमच्या माहितीसाठी माझ्याकडं टेक्स्ट बुकलेट कोड डी आहे. म्हणजे माझ्याकडे डी ही प्रश्नपत्रिका आहे. कोणाकडे ए असेल, बी असेल, सी असेल, तर त्यांनी काय करायचे, प्रश्नानुसार आपले आन्सर्स चेक करायचे. ठीक आहे, चला वेळ न घालवता आपण सुरू करूया. पहिला क्वेश्चन माझा आहे, या वाक्यातील कंसात दिलेल्या क्रियापदाचा प्रकार सांगा. वाक्य आहे, आता आजारी माणसाला थोडे थोडे आणि क्रियापद कोणतं आहे, बसवते. इथं काय करतो आपण, त्या माणसाची शक्यता दर्शवते. म्हणजेच काय, शक्य क्रियापद हे माझं उत्तर असायला पाहिजे. ठीक आहे, दुसरा क्वेश्चन आहे, पाला या शब्दाचा जोडशब्द शोधा. मला पाचोळा, बरोबर ना. आन्सर ऑप्शन 2 हे माझं उत्तर असायला पाहिजे. तिसरा क्वेश्चन आहे, आदित्य या शब्दाचा अर्थ शोधा. आदित्य, आपण सूर्याला आदित्य म्हणतो. म्हणजेच काय, आन्सर ऑप्शन 4. चौथा क्वेश्चन, यंदा आमच्या संघाने ढाल जिंकली. या वाक्यातील क्रियापद ओळखा. कोणतं क्रियापद आहे, जिंकली हे माझं क्रियापद असायला पाहिजे. म्हणजेच काय, आन्सर ऑप्शन 4. पाचवा क्वेश्चन, शेतकऱ्याने शेती नांगरली पण पाऊस पडला नाही. काय आहे, या वाक्यातील अव्यय शोधा. अव्यय म्हणजे दोन वाक्याला जोडणारं. शेतकऱ्याने शेती नांगरली हे माझं पहिलं वाक्य, पाऊस पडला नाही दुसरं वाक्य. इथं कोण जोडतंय, पण. माझं काय आहे ते उत्तर 3. आन्सर ऑप्शन 3. ठीक आहे, 6वा क्वेश्चन बघूयात आपण. सचिन क्रिकेट खेळतो. या वाक्यातील काळ ओळखा. काळ काय आहे सांगा बरं, साधा वर्तमान काळ. क्वेश्चन 7, पुढीलपैकी अचूक शब्द निवडा. कोणता आहे सांगा बरं अचूक शब्द, विद्याभ्यास. पहिली वेलांटी असते विला. आन्सर ऑप्शन 2 आहे उत्तर त्याचं. 8वा क्वेश्चन, लेखन नियमानुसार कोणते वाक्य अचूक आहे. सांगा बरं कोणते वाक्य अचूक आहे. नुकताच 10वीच्या परीक्षेचा निकाल जाहीर झाला हे माझं बरोबर असायला पाहिजे. म्हणजेच काय, आन्सर ऑप्शन 3. 9वा क्वेश्चन, वाक्य पूर्ण करण्यासाठी कंसातील शब्दाचे अचूक रूप कोणते आहे. आम्ही काठी बसलो होतो. काय असतं, तळ्याच्या काठी. 9व्याचं आन्सर ऑप्शन 2 असायला पाहिजे. 10वा क्वेश्चन, तू पुण्याला केव्हा जाणार आहेस. या वाक्याचा प्रकार ओळखा. काय आहे, आपण इथं प्रश्न विचारतोय, प्रश्नार्थी वाक्य झालं हे. आन्सर ऑप्शन 3 आलं 10व्याचं. 11वा क्वेश्चन पहा बरं, पुढील वाक्यातील क्रियाविशेषण ओळखा. वर्गातील मुळे क्रिकेट चांगले खेळतात. सॉरी, काय आहे सांगा बरं, खेळतात हे माझं क्रियापद आहे. त्याचं कसं खेळतात, चांगलं खेळतात. वाईट खेळतात, कसं खेळतात, चांगले. म्हणजेच काय, चांगलं हे माझं क्रियाविशेषण असायला पाहिजे. म्हणजेच काय, 11व्याचं उत्तर आन्सर ऑप्शन 3. 12वा क्वेश्चन बघा बरं, पुढीलपैकी सामान्य नाम कोणते आहे. कोणतं आहे सामान्य नाम, झाड हे माझं सामान्य नाम आहे. ठीक आहे. 13वा क्वेश्चन, गवळण या शब्दाचे पुल्लिंगी रूप लिहा. काय असतं, गवळी. आन्सर ऑप्शन 2. 14वा क्वेश्चन बघा, सून शब्दाचे अनेक वचनी रूप शोधा. काय आहे अनेक वचनी रूप, सून, सुना. ठीक आहे, चला 15वा क्वेश्चन बघा बरं, आता तू घरी गेलीस तरी चालेल. या वाक्यातील सर्वनाम शोधा. कोणतं आहे सर्वनाम, तू. तू हे माझं सर्वनाम असायला पाहिजे. म्हणजेच काय, 15व्याचं उत्तर आन्सर ऑप्शन ए. चला 16वा क्वेश्चन बघूया बरं, वाईट गोष्ट शेवटपर्यंत वाईटच असते. हा अर्थ व्यक्त करणारी म्हण शोधा. काय आहे, कोळसा उगळावा तितका काळात असतो. वाईट गोष्ट ही वाईटच असते. ठीक आहे, म्हणजेच काय, 16व्याचं उत्तर आन्सर ऑप्शन 2. 17वा क्वेश्चन बघा बरं, विडा उचलणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा. काय आहे योग्य अर्थ, विडा उचलणे, प्रतिज्ञा करणे. अफजल खानाने शिवरायांना पकडण्याचा विडा उचलला. ठीक आहे, आन्सर ऑप्शन 3. 17वा क्वेश्चन बघा बरं, चार रस्ते एकत्र येतात ती जागा म्हणजेच काय असते, चौक असतं. 18व्याचं आन्सर ऑप्शन 3.
19वा क्वेश्चन बघा बरं. सुधा परीक्षेत अनुत्तीर्ण झाली. कंसातील शब्दाचा विरुद्ध शब्द शोधा. कोणता आहे अनुत्तीर्णच? उत्तीर्ण. पण सगळेच उत्तीर्ण होणार आहे ना सैनिक स्कूलच्या परीक्षेमध्ये. तसंच आन्सर काय असलं आपलं? 19व्याचं 2 उत्तीर्ण. 20वा क्वेश्चन बघा बरं. माधव गर्विष्ठ मुलगा आहे. विशेषण ओळखायचं आहे आपल्याला. काय आहे विशेषण? गर्विष्ठ. आन्सर ऑप्शन 4 20व्याचं. ठीक आहे. आता इकडे तुम्हाला परीक्षा दिला आहे, उतारा दिला आहे, त्यावरनं तुम्हाला तुमचे आन्सर सांगायचे आहेत. मी आन्सर टिक मार्क करतो, प्रत्येकाने ते आपले आन्सर चेक करून घ्या. पुढीलपैकी विशेष नाम ओळखा. विशेष नाम कोणतं आहे? इथं मुंबई हे विशेष नाम आहे बरं का. 21व्याचं उत्तर आन्सर ऑप्शन 3. 22वा क्वेश्चन आहे, उतार्यानुसार मुंबई शहर काय म्हणून ओळखले जाते? उतार्यामध्ये दिलेलं आहे मुंबई शहर हे कॉन्क्रीटचं जंगल म्हणून ओळखलं जातं. पुष्टी करणे या वाक्यप्रचाराचा योग्य अर्थ शोधा. 23वा क्वेश्चन काय आहे? पाठिंबा देणे. आन्सर ऑप्शन 4 23व्याचं. 24व्याचं योग्य पर्याय शोधा. मुंबई शहरात हल्ली बिबटे सापडत आहेत कारण याचं आन्सर ऑप्शन 2 येतं. बिबट्याच्या अधिवासात आता नव्या इमारतीची बांधकामे होत आहेत. काय होतंय? आपण प्राण्यांच्या घरामध्ये आपली घर बांधतोय, त्यामुळे प्राणी आपल्या घरात येतात. ठीक आहे, म्हणजेच काय 24व्याचं उत्तर आन्सर ऑप्शन 2. 25वा क्वेश्चन बघा बरं. मरीन लाईफ ऑफ मुंबई या नागरिक संघटनेला कोणता दुर्मिळ जीव मुंबई लगतच्या समुद्रात आढळला? इथं दिलंय तुम्हाला ते 3 नाव हे दिलेत नावे. त्यातलं काय आहे? तिसरा हेर्मिट क्रॅब. ठीक आहे, म्हणजे 25चं उत्तर काय? आन्सर ऑप्शन 3. मित्रांनो हे आन्सर्स काय आहेत आपले? बुकलेट कोड डी साठी आहेत. बाकीच्यांनी काय करायचंय? प्रश्नानुसार आपले आन्सर्स चेक करून घ्यायचे. ठीक आहे मित्रांनो, तुमचे जास्तीत जास्त क्वेश्चन्स बरोबर आले असतील अशी मी आशा बाळगतो. मित्रांनो, जर कुणाचं इंग्लिश हा सब्जेक्ट असेल आणि त्यांचं पेपर इंग्लिशमध्ये होता, तर त्या 25 क्वेश्चन्सचं तुम्हाला जर सोल्युशन पाहिजे असेल तर मला काय करा, parakh202125@gmail.com या मेल आय डीवरती तुम्ही त्याचं PDF कॉपी तयार करा तुमच्या पेपरचा आणि तो पोस्ट करा. पुढच्या 10 ते 15 मिनिटांमध्ये आपण त्याचे सोल्युशन्स तुम्हाला प्रोव्हाइड करूया. ठीक आहे, चला मग आपण आजचं सेशन इथेच संपूया. धन्यवाद.